विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या मतदानाच्या अनुषंगाने माळशिरस येथील ज्येष्ठ पत्रकारांच्या आपण मुलाखती घेत आहोत. त्यांच्याकडून जाणून घेत आहोत माळशिरस तालुक्याचा कल काय असणार आहे. आत्ता आपल्यासोबत आहेत दैनिक लोकमतचे पत्रकार LD वाघमोडे. त्यांच्याकडून जाणून घेऊया माळशिरस तालुक्याचा कल कसा असणार आहे. काय वाटतंय काय? नमस्कार. माळशिरस तालुक्याची निवडणूक मागचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यानंतर मोहिते पाटलाचं वर्चस्व कायमच राहिले. सगळ्याच संस्थांवर त्यांचं वर्चस्व कायम आहे. त्यामुळं मोहिते पाटलांचं वर्चस्व प्लस विरोधी गटाची ताकद ही दिवसेंदिवस वाढत होती आणि त्या गटाचं दोन्ही गटाचं मनोमिलन झाल्यामुळं साहजिकच मोहिते पाटलाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार तुतारीचं वर्चस्व निश्चितपणानं सर्वत्र दिसणार आहे. मात्र या निवडणुकीत अगदी नवखे असणारे आणि एकटे पडलेले उमेदवार राम सातपुते यांनी सुद्धा त्या तुलनेत अगदी विरोधकांना जसं वाटत होतं एकतर्फी निवडणूक किंवा बिनविरोध किंवा आणखी काही त्यांचं समज होतं की मतं पडतील, तर तसं होणार नाही. निश्चितच विजयाचा जरी शक्यता तुतारीची असली तरी राम सातपुते यांनीही मतदान घेतलेलं वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे आणि ते मतदान या दोन्ही गटांना विचार करायला लावणारं ठरणार आहे. कारण दोन्ही गट एकत्र असताना विरोधात गेलेलं मतदान निश्चितच विचार करणारं ठरणार आहे, यात शंका नाही. 65% मतदान झाले. दुसरीकडे मोहिते पाटील जानकरकडे एकत्र आला आहे. राम सातपुते यांनीही प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळाली. तर कितीचं लीड अपेक्षित वाटतं? आता बऱ्याचशा गावाच्या हिशोबानुसार किंवा तिथल्या काय जाणकार मंडळींच्या नियोजनानुसार जो वरचा भाग होता, पश्चिम भाग, मोहिते पाटील विरोधक समजला जायचा पूर्वीपासून, त्या भागामध्ये सातपुत्यांना चांगलं मतदान होईल. म्हणजे निश्चित टक्केवारीत नाही सांगता येणार, पण चांगलं मतदान होईल. आणि जी मोहिते पाटलांची कट्टर गावं आहे ती गावं त्यातली बरीचशी खाली माड्याला जोडली गेली, त्यामुळं तिथली गावं कमी झाली. त्यानंतर माळीनगर वगैरे तिथंही काही नेत्यांनी वेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. त्यामुळं जसं मोहिते पाटलांनी जाहीर केलं होतं की 1 लाख मताचं किंवा जानकरांनी जाहीर केलं होतं 1 लाखाचं लीड, तर एवढं लीड अपेक्षित नाही या सध्याच्या वातावरणानं. तर 25-30 हजार 50 हजारच्या एवढ्या दरम्यान कुठंतरी विजय होईल अशी सर्व जाणकारांच्या विचारातून किंवा चर्चेतून सध्या ऐकलं जातं आहे की एवढ्यापर्यंत साधारणतः विजय निश्चित होईल. तुम्ही प्रचार कव्हर केला, निवडणूक जवळनं बघितली, कोणते मुद्दे प्रभावी ठरले आणि लोकांनी कोणते मुद्दे पकडून मतदान केलं असं वाटतं? विकासाचा मुद्दा तर पहिला आहेच, कारण राम सातपुतेंनी ज्या पद्धतीनं झटपट कामं आणली केली त्वरेनं, तो तर एक प्रभावी ठरला. त्यानंतर जरांगे फॅक्टर तोही मोहिते पाटलांना किंवा जानकरांच्या दोन्ही युतीला थोडासा घातक ठरला किंवा त्यांचे विचार वेगळे ठरले. त्यानंतर जात चोरीचा मुद्दाही ह्यावेळी लोकांनी नवीन तरुणांनी ह्यावर पण नाराजी व्यक्त करीत त्यांनी वेगळीकडं वाट धरली. अशा काही गोष्टींचा चांगला परिणाम निश्चितच झाला. आणि भविष्यातही राजकारण करताना जर दोन्ही गट एकत्र असताना वेगळ्या गटाला, नवख्या उमेदवाराला किंवा नवख्या गटाला जर एवढी लोक सपोर्ट देत असतील तर निश्चितच भविष्यात त्या पद्धतीनं राजनीती केली तरच या दोन्ही गटांसाठी भविष्यातल्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा गावगाड्याच्या निवडणुका ह्या सोप्या जातील. एकंदरीतच उत्तमराव जानकर यांचा विजय निश्चित मानायचा? सध्या तरी निश्चितच आहे, विजय निश्चित आहे. कारण पारडं त्यांचं जड आहे. फक्त मताधिक्याचा मात्र अनेकांना त्याचा ही होणार आहे. म्हणजे जो आकडा आहे तो प्रत्येकाचा वेगळा असेल, पण मताधिक्य अनपेक्षित सगळ्यांच्या राहू शकतं. म्हणजे मताधिक्यात नाही, पण विजय निश्चित आहे, यात काही शंका नाही. तर हे होते दैनिक लोकमतचे पत्रकार LD वाघमोडे यांनी उत्तमराव जानकर यांचा विजय निश्चित मानत असले तरी ही फाईट टफ असणार आहे आणि ऐतिहासिक मताधिक्य पाहायला मिळेल अशी भूमिका स्पष्ट केली. महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात, माळशिरस.